थेट जातोय पुण्याच्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये वैभवी देशमुख बोलते। सदैव माझ्या पाठीवर राहू द्या आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय आज झालाच नसता। आणि एक समाजसेवकाचा म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती। माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने आज ही परिस्थिती झाली आहे। कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय, त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये। म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये, त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे। पाठीमागे पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे, हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झाले त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत। कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली। त्यांना सगळं अभय झालं। अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या। माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्याती त्यावेळेस केल्या असत्या, आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे, आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे, तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात। माझी एकच हात जोडून विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख, माझा आरसा होता, मी त्याची सावली होतो। त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या। एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे CDR काढा। इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, त्या सगळ्यांचे CDR काढा। काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या। एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही। आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या। देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आले त्यांना न्याय द्या, एवढी माझी हात जोडून विनंती आहे। यानंतर एक महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी। जनाक्रोश मोर्चा आपण पाहतोय। संतोष देशमुखांची मुलगी आणि भाऊ यांचं हे मनोगत देखील आपण ऐकलेलं आहे। माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांच्या बंधूंनी केली। तर जे आरोपी अटक झाले त्यांच्यावर आधी बरेच गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर त्यावेळेस जर कारवाई झाली असती तर आज माझा भाऊ जिवंत असता, असं देखील त्यांच्या भावानं म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।